हाय. हाय. ऍक्च्युली भेटूनच बोलावंसं वाटत होतं, पण खूप लेट झालाय. सो नेत्रा, तुला टेन्शन आलंय का? कसलं? 30 तारखेचं. तीस तारीख जवळ येते आणि 30 तारखेला आपलं लग्न होतंय, हे फायनल आहे. ऍक्च्युली मला आत्ता टेन्शन यायला सुरुवात झाली होती, पण थोड्या वेळापूर्वी मी आईशी बोललो आणि माझं सगळं टेन्शन रिलीज झालं. ती मला म्हणालीये, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि नेत्रा, तुला सांगतो, एकदा आईने एखाद्या गोष्टीत लक्ष घातलं तर ती गोष्ट व्यवस्थितच होते. सो आता तू सुद्धा कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आणि एक खूप 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 महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगा ना. आय लव्ह यू नेत्रा. तू काही बोलणारच नाहीयेस का? बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक वेळेला प्रेम व्यक्तच केलं पाहिजे असं नाही, ते दिसतं डोळ्यातून. आणि मला आता तुझ्या डोळ्यात दिसतंय की आपलं लग्न होतंय. तू थोडीशी नर्वस आहेस, पण डोळ्यात खूप स्वप्न आहेत तुझ्या, आपल्या दोघांच्या संसाराची. हो ना? मित्र, तुझा नवरा म्हणून मी तुला आत्ताच एक प्रॉमिस देतो. जे तुझं स्वप्न असेल तेच माझं स्वप्न असेल, आणि आपण दोघांनी मिळून आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची. सगळे राजाध्यक्ष एकत्र जमले. हो, अद्वैत नेत्राचं लग्न आहे 30 तारखेला. त्याचीच तयारी चालली आहे सगळी. आता इंद्राणी मॅडम आल्यात म्हणजे त्या सुद्धा आपल्याला मदत करतील. हो ना मॅडम? ए आधी आता ना आपण कपड्यांचं ठरवूया. म्हणजे तू कुठल्या रंगाचे कपडे घालणार किंवा दोघांचे कुठल्या रंगाचे असणार, थीम काय असणार, तेजस बघतोयस का? दाखव ना त्याला. तनू दाखव. हा, मी तुला वेबसाईट वर बघ, मी तुला सांगते. मला हे कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. ओके, ग्रेट. मग बघूया ते. ओके बाबा, तुम्ही पण एकदा बघून घ्या, म्हणजे यांच्यानुसार आपण कपडे. हे सगळं बंद करा. अद्वैत आणि नेत्राचं लग्न नाही होणार. चला, बिंडोक राजाध्यक्षांनी पांघरलेलं शहाणपणाचं पांघरून आता सगळ्यांसमोर टराटरा फाटणार. पप्पाजी. शेखर, काय बोलतेस तू? मी काही चुकीचं ऐकलं का? बाबा, काय 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 झालं ते नेमकं सांगाल का?
भाऊजी तुम्ही बरे आहात ना? मी जे काही बोलतोय ते व्यवस्थित विचार करून बोलतोय. हे लग्न नाही होणार. हे लग्न मोडलं. बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मला कळतंय मी काय म्हणतोय ते. सगळ्यांसाठी तुझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे, पण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं नाही घडत. मला तुमची फिलॉसॉफी नाही ऐकायची आता. तू म्हण काही, पण हे लग्न मोडलंय. बाबा काय बोलताय तुम्ही? खेळ आहे का? 30 तारखेला लग्न आहे. ऑलमोस्ट सगळ्या पत्रिका वाटून झाल्यात. लग्नाची खरेदी सुरू आहे. तुम्ही म्हणताय लग्न मोडलं? नेत्राचं, तिच्या घरच्यांचं काय? अद्वैत तू आत्ता माझ्याशी वाद नको घालूस प्लीज. बाबा नको. वा छान. तुमचे थॉट्स खूप चांगले आहेत बाबा, पण मला असं वाटतं तुमची मेमरी वीक झाली आहे. तुम्ही परवा तेजस आणि मला काय म्हणालात आठवतंय? नसेल आठवत तर मी सांगतो की आपण सगळे एज्युकेटेड लोक आहोत. उगाच कुठल्याही गोष्टीचा संदर्भ कुठल्याही गोष्टीशी जोडू नका. हे सगळे निव्वळ योगायोग आहेत. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यामुळे काही वाईट होणार नाही. झालं तर चांगलंच होईल असंच बोललात ना तुम्ही? आठवतं तुम्हाला? हे बघा अद्वैत, मला सगळं मान्य आहे, पण काय बाबा? पण काय? मी लंडनहून परत आलो तेव्हा मी नको नको म्हणत असताना तुम्ही मला त्या महामृत्युंजयाच्या पूजेला बसायला सांगितलं. तेव्हाच मी क्लिअर सांगितलं होतं बाबा तुम्हाला, हे सगळं मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतोय. नाही, मला मान्य आहे की माझ्या लाईफ मधले डिसिजन घेणं हा अधिकार आहे तुमचा, पण याचा अर्थ असा नाही ना होत की तुम्ही तुमचे निर्णय माझ्यावर लादा. मला नाही सहन होतंय बाबा आता हे सगळं. आतापर्यंत मी गप्प बसलो, पण आता खरंच नाही सहन होतंय. बाबा माझी इच्छा नसताना तुम्ही नेत्राला माझ्या आयुष्यात घेऊन आलात. मला न सांगता परस्पर माझं नेत्राबरोबर लग्न ठरवलं तुम्ही. मी नव्हतो तयार लग्नाला, मला नव्हतं करायचं लग्न, पण आता मी तयार आहे नेत्राबरोबर लग्न करायला, कारण माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. मी तिच्याबरोबर आमच्या संसाराची स्वप्न बघतोय आणि तुम्ही आता म्हणताय की लग्न कॅन्सल. काय बाबा आहे? तुम्ही माझं लाईफ तर स्पॉइल करताच आहे, पण माझ्या बरोबर नेत्राचंही लाईफ स्पॉइल करताय. तुम्ही जरा नेत्राचा, नेत्राच्या घरच्यांचा, आपल्या घरातल्यांचा थोडा तरी विचार करायचा होता. आणि काय लग्न म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटलं की लग्न ठरलं, तुम्हाला वाटलं की लग्न मोडलं. लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे बाबा? सॉरी, मी तुझा राग समजू शकतो, पण तुझं आणि नेत्राचं लग्न नाही होऊ शकत. बाबा नक्की काय चाललंय तुमचं? आता तुम्ही इथे लग्न होणार नाही असं म्हणालात, मग नेत्रा तुमच्याशी बोलली, आता तुम्ही म्हणताय की लग्न होईल. काय चाललंय का हे? आणि नेत्रा असं काय बोलली तुमच्याशी? असं काय सिक्रेट आहे? अरे रुपालीला सगळं माहिती आहे. मला रुपाली, तू काहीच बोलली नाहीस. पण आई काय आहे हे सगळं? नाही आधी मला रुपाली राहू दे आता. मला तर सगळ्यांना सगळं सांगावंच लागणार आहे. अगं नात्यात ट्रान्सपरन्सी हवी, हो ना? काय झालं, मला मध्यंतरी एक बुवा भेटले.
त्यांनी मला सांगितलं की नेत्रा आणि अद्वैतच लग्न होणार, कारण नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. आणि लग्नानंतर तुझ्या पत्रिकेत असलेला अकाल मृत्यू टळेल. तेजस, मी मध्यंतरी ऑफिसमधून निघून गेलो होतो, अनवाणी परत आलो होतो. मी त्या बुवानाच भेटायला गेलो होतो. त्या बुवानी मला असंही सांगितलं की लग्नानंतर मृत्यूयोग टळेल, पण हे लग्न सहजासहजी नाही होणार. अडचणी येतील. आधी मला असं वाटलं की होईल सगळं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम्स नाही येणार, पण अशा काही निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या, माझ्या मनात भीती निर्माण झाली. असं वाटलं की पुढे जाऊन काही मोठा प्रॉब्लेम नको तयार व्हायला. मी घाबरलो होतो. म्हणून मी हा असा विचार करून लग्न व्हायला नको असा निर्णय घेतला. अरे अद्वैत, मला टेन्शन आलं होतं रे. आणि रुपालीला हे सगळं माहिती आहे. नेत्रा आणि अद्वैतचं लग्न व्हावं हीच तर माझी इच्छा होती. मला हेच हवं होतं. ह्या काही घटना घडल्या त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालो होतो. म्हणून मी असा विचार करून हा निर्णय घेतला. साहजिक आहे अशी भीती वाटणं तुम्हाला. पण मला फक्त एक सांगा, नेत्रांनी तुम्हाला असं काय सांगितलं ज्यामुळे तुम्ही तुमचा विचार बदललात? कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली लग्न ठरलं तुझं. खरंच खूप नशीबवान आहेस तू. ज्या घरात मोलकरीण म्हणून आलीस त्याच घरात आता मालकीण म्हणून येणार आहेस. त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं चांगलं होणार बघ. सुवासिनी झाल्यावर तुझ्या चांगल्या कर्मांची फळं देवी आई तुला नक्की देईल. हे सांगायला आलात तुम्ही इथे? नाही ग, राजाध्यक्षांच्या घरात सगळं चांगलं व्हावं म्हणून आले मी इथे. आत्ता ऐकलंस ना तू आजी काय म्हणाल्या ते? बर, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे लग्न नाही थांबणार. सांगा रुपालीबाई साहेबांना. नाही, हे लग्न थांबणार नाही. हे लग्न होणारच, आणि खूप वाजत गाजत होणार, धूम धडाक्यात होणार. बोल बुवा, तुम्ही मला मागे म्हणाला होतात की अद्वैत किंवा नेत्रापैकी एकाचा जीव वाचू शकतो. मी स्वार्थीपणानं त्यांचं लग्न लावायला निघालोय खरा, पण मला राहावलं नाही. मी नेत्राला सगळं सांगितलंय. तिला आता सगळं कळलंय, पण धक्कादायक असं आहे की हे सगळं कळून सुद्धा ती लग्नाला तयार आहे. मला तिला गमवायचं नाही. प्लीज काहीतरी उपाय सांगा ना, प्लीज. नियती बदलायला उपाय? नेत्रा सर्वसाधारण मुलगी नाहीये. दैवी अंश आहे तिच्यात. तिच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आणि तिची नियती यांना जोडणारा दुवा साक्षात त्रिनयना देवी आहे. सध्या तरी मला काही उपाय सापडत नाहीये, पण हे विश्व तरी काय आहे? शक्य त्यांचं घरच ना. आपण आपलं आयुष्य हो किंवा नाही असं म्हणून व्यतीत करत असतो, पण या हो किंवा नाहीच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे.
आणि नेत्राचा संबंध थेट त्या जगाशी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तुझा पुत्र अद्वैत आणि नेत्रा यांचं नातं तू त्रिनयना देवीला समर्पित केलंस तर धुळीच्या कणा एवढी शक्यता निर्माण होईल आणि नेत्राचा जीव वाचेल. धुळीच्या कणा एवढी शक्यता? चालेल, काय शक्यता आहे ती मला सांगा, मी तयार आहे करायला. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. नेत्राचा जीव वाचण्याची 1% जरी शक्यता असेल ना, मी करेन. तुम्ही मला सांगा काय करायचंय. बरं ऐक, काही अटी पूर्ण करूनच तुला हे लग्न पार पाडावं लागेल. हा विवाह त्रिनयना देवीला साक्षी मानून, अर्थात त्रिनयना देवीच्या देवळातच व्हायला हवा. या विवाहात वर आणि वधू मिळून 5च माणसं असायला हवी, ती सुद्धा जवळची. 6व्या व्यक्तीने हा विवाह पाहता कामा नये. हा विवाह मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पार पडायला हवा. नेत्रा जलतत्व आहे, म्हणून हा विवाह अग्नीला साक्षी मानून नव्हे तर त्रिनयना देवीला साक्षी मानून व्हायला हवा. अर्थात वधू आणि वराने त्रिनयना देवी भोवती सप्तपदी चालताना प्रदक्षिणा घालायला हवी, तरच या विवाहाला मान्यता मिळेल. ग्रंथ कुठे आहे? इथे उद्धार करायला नाही आले मी तुझा. ग्रंथ कुठे, लवकर सांग. काय सांगू हिला आता? रुपाली लवकर सांग, ग्रंथ कुठे आहे? अगं मला खरंच माहित नाही ग्रंथ कुठे. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझं. मला नाही सांगता येणार. नक्कीच माझ्या मनातलं ऐकेल ताई. काय करू आता? इंद्राणीला कसं सांगू? बंटीने ग्रंथ कुठेतरी लपवून ठेवलाय आणि कुठे ते कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यात आता त्याची ही अशी अवस्था होऊन बसली. अधोक्षज कुठे आहे? काय झालं अधोक्षजला? ग्रंथ कुठे आहे रुपाली? त्रिनयना देवीच्या देवळात लग्न, आणि तेही कोणी नसताना? साहेब अशक्य आहे. हो अशक्य आहे हे, पण हेच आपल्याला शक्य करून दाखवायचंय नेत्रा. हे बघ, आपण काहीतरी करू, काहीतरी विचार करू, पण सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न व्हायला हवं. तू प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज. लवकरात लवकर आपल्याला ठरवायला हवं. अद्वैतचा फोन येतोय. साहेब साहेब अद्वैत साहेब तुमची वाट बघताय. तुम्ही लवकर ऑफिसला जा. मित्र, त्यांचा फोन आला होता. फोनवर सुद्धा तुमची खूप काळजी करत होते, म्हणून म्हणते तुम्ही लवकर ऑफिसला जा. हे बघ नेत्रा, मी जातो ऑफिसला, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पार पाडायलाच हवं. जर का हे लग्न अशा प्रकारे झालं ना, तरच तुझा मृत्यूयोग टळेल. मला एकदा आबांशी बोलावं लागेल. ठीक आहे, तू बोलून घे आबांची, आपण नंतर बोलूच. मित्रा, तू मला बापाचा दर्जा दिलायस. तुला मनापासून लग्न करायचं ना अद्वैतची. हा तुझा बाप तुझा अद्वैतची लग्न लावून देईल. येते. ही कसली परीक्षा आहे देवी आई? अद्वैत साहेबांचं आणि माझं लग्न होणं हे तुझ्याच मनात होतं, म्हणून सगळं इथवर पोहोचलं. आणि आता सगळं लग्नापर्यंत येऊन पोहोचतं, तर हे सगळं होत आहे.
नक्की आहे तरी काय तुझ्या मनात? हे लग्न व्हायला हवं की नको? लग्न व्हायलाच हवं आई, कारण लग्न झाल्यावर अद्वैत साहेबांवर असलेली अकाली मृत्यू योगाची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. पण मग लग्नासाठी एवढ्या अटी का, त्याही एवढ्या कठीण? वावोशी मधलं तुझं मंदिर, आधीच मी त्या मंदिरात गेलेलं गावकऱ्यांना चालत नाही, आणि त्यात मी तिथे लग्न करते हे त्यांना कळू द्यायचं नाही. आणि तेही लग्न दिवसा डोळ्या सूर्य डोक्यावर असताना व्हायला हवं. हे काय आहे? ह्या काय अटी आहेत? कसला पेच रचलायस तू देवी आई? तूच मार्ग दाखव. घे, शांत. माझी अशीच अवस्था झाली होती जेव्हा पहिल्यांदा मी बंटीला तसं बघितलं. 2-3 दिवस धक्क्यातनं सावरले नव्हते मी. झालंय काय त्याला नक्की? ते जर मला कळलं असतं तर बंटी या अशा अवस्थेत असता का आता? पण तो कधीतरी ग्रंथाबद्दल काहीतरी बोलला असेल. बोलला ना, बोलतो तो. म्हणजे समुद्रातून ग्रंथ बाहेर येईल, वरतून आकाशातूनच पडेल, हिमालयावर गेलात तर सापडेल, असं काहीतरी बरळतो ग. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मला नाही कळत खरंच. पण तो बरा होईपर्यंत वाट बघूया आपण, मग कळेल आपल्याला ग्रंथ कुठे ठेवलाय तो. माझ्याकडे वेळ नाही हा एवढा. अगं मला कळतंय तुला तातडीने ग्रंथ हवाय, पण आता काय करू शकतो आपण? दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. थांबायलाच लागेल बंटी बरा होईपर्यंत. आणि मी तुला बंटीच्या घरी म्हटलं तसं आत्ता आपण अद्वैत नेत्राच्या लग्नाकडे लक्ष केंद्रित करूया, ग्रंथाचं बघू नंतर. पण हे सगळं कधीपासून होतंय त्याला? ग्रंथ चोरल्यापासून. सांगितलं ना तुला. तो नाटक नाही ना करत आहे? कमाल करतेस तू. नाटक कशाला करेल तो? बघितलंस ना त्याला किती त्रास होतोय ते. त्याला कुलपात बंद करून आलीये मी. विश्वास ठेव ग, नाटक नाही करत आहे तो. म्हणजे तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये खरंच. पण हे असं किती दिवस थांबणार आपण? किती दिवस वाट बघायची? तो बरा होईपर्यंत थांबावंच लागेल आपल्याला. कोमात गेलेला पेशंट कसा लवकर नाही ना बरा होत, आणि तो बरा होईपर्यंत थांबावंच लागतं समोरच्याला. मग तो 2 दिवसात बरा होईल, 2 महिन्यांनी बरा होईल, 2 वर्षांनी नाही. एवढा वेळ नाही जाणार. पण तू प्लीज तुझ्या त्रिनेना देवीकडे प्रार्थना कर ना बंटी बरा व्हावा म्हणून. आपणही आपले प्रयत्न सुरू ठेवू. हा, मी आयडिया दिली आहे आईला. गुड. सगळ्यांना सगळं कळायलाच हवं. खूप मोठा चेंज आहे हा. तुम्ही बाकीच्यांना सांगितलं का? मी तेजसला सांगितलंय. तेजसने फाल्गुनीला सांगितलं असेलच. तेजस, फाल्गुनी आणि केतकी ज्या काही ऑर्डर्स दिल्या आहेत त्या कॅन्सल करतील. ओके. रुपाली, तू जर कोणाला इन्व्हाइट केलं असेल तर त्यांना फोन करून सांग. पण हे विचित्र नाहीये का? म्हणजे आपणच निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत ना, आणि आपणच सांगायचं हे असं झालंय म्हणून. राजाध्यक्षांच्या इमेजला याने. रुपाली, लोक काय म्हणतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे तो. लोक येणार का मदतीला आपल्या? मला पटतंय तुमचं. नाही, मी करेन तुम्ही म्हणताय तसं, पण मला कारण सांगाल का करायचंय हे असं? तुला अद्वैत सांगितलं असेलच ना बुवानी काय सांगितलंय ते? हो शेखर, पण मला हे. रुपाली, आपण बोलण्यात वेळ नको घालवूया. बुवानी जसं सांगितलंय तसंच करूया. हे लग्न होतं हे महत्वाचं नाही का? हे लग्न कसं पार पडायचं ते मी बघतो. तू फक्त काय कॅन्सल करायचं त्याकडे लक्ष दे. चला, फायनली काहीतरी बोललीस तू. डोंट वरी नेत्रा, सगळं व्यवस्थित होईल. साहेब तुम्ही झोपा आता, उशीर झाला ना. मी झोपतो, तू पण झोप, जागी राहू नकोस. की मी येऊ थोड्या वेळाने बघायला तू झोपलीस की नाही ते?
गुड नाईट. गुड नाईट. आपलं लग्न रस्त्यावर, बस स्टॉपवर, आपल्या टेरेसवर कुठेही झालं तरी मला तुझ्याशीच लग्न करायचं. तू मला बापाचा दर्जा दिलायस. तुला मनापासून लग्न करायचं ना अद्वैतची. हा तुझा बाप तुझा अद्वैतची लग्न लावून देईल. नेत्रा, रिलॅक्स. सगळं व्यवस्थित होणार आहे. हे काय चाललंय सगळं? तू म्हणालीस तसं होईल ना नक्की? म्हणजे जाईल ना नेत्राचा जीव लग्नानंतर? अधुक्षच्या घराची चावी काढून ठेव, मला लागेल. कशाला? कशाला म्हणजे उद्या मी जाणार आहे त्याच्या घरी त्याला खायला घेऊन. हे बघ, आता मी काय विचारते त्याचं उत्तर देतो. उगाच स्वतःचं म्हणणं धरून ठेवू नकोस. स्वतःचं म्हणणं धरलं नाही ना तर मला ग्रंथ मिळणार नाही. ग्रंथ 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 काय? मी सांगितलं होतं तुला, तुझ्या लक्षात आहे ना? आहे लक्षात, देणार आहे म्हटलंय ना मी. पण आधी कोणी इथे याच्यात मला एक गोष्ट सांग, नेत्राचा जीव जाईल ना नक्की लग्नानंतर? हा, नेत्रा आणि अद्वैतचे डिटेल्स हवेत मला. जन्मतारीख, जन्मवेळ सगळं दिलेत ना. किती वेळा देऊ? पत्रिकांचे फोटो सुद्धा काढून ठेवलेत मी. मला नेत्राचे डिटेल्स हवेत परत एकदा. आणि पत्रिकेवरचे नकोय, तिच्या घरच्यांकडून घेऊन दे मला. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? ह्या ज्या पत्रिका जुळवल्यात ना, मला वाटतं शेखरने काहीतरी गडबड केली आहे. आता तू फार विचार करू नकोस, मला डिटेल्स दे लवकर. ठीक आहे, पण पुढे काय करायचंय? पुढचं पुढे. अधोक्षच्या घराची चावी हवी आहे. चहा नाही, नकोय. अवघ्या थोडाच आहे. नाही, खरंच नकोय मला. बरं, थोड्या वेळाने देते. कसे आहात आजोबा? आणि नेत्राच्या आई बऱ्या आहेत ना आता? म्हणजे हेमा गेल्यानंतर सावरल्या? शेखर साहेब, नेत्रा कुठे दिसत नाहीये. अद्वैत गेलाय तिला बोलवायला, येतीलच. ते बघा आलेच. आबा, कसे आहात तुम्ही? ठीक आहे, तू कशी आहेस बाळा? एकदम मजेत आहे. बसा तुम्ही. या बसा. हा. तेजस साहेब बसा ना तुम्ही. नाही नाही, तू बस. नाही साहेब, तुम्ही बसा. वहिनी बसा. अरे आजोबा, नेत्राने तुम्हाला सगळं सांगितलं असेलच. आपल्याला हे लग्न पार पाडायचे, पण फक्त काही अटी पूर्ण करून. हो, नेत्रा बोलली माझ्याशी, त्यासाठीच तुम्हाला मी फोन करत होतो. या एवढ्या सगळ्या अटी म्हणजे मला कल्पना आहे तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे, पण टेन्शन घेऊ नका. आपण हे लग्न असं का करतो यापेक्षा कसं करायचं ह्याच्यावर भर देऊया. तुमचा माझ्यावरती, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती विश्वास आहे ना? असं का बोलताय शेखर साहेब? विश्वास आहे म्हणून तर नेत्राला पाठवलं ना तुमच्याकडे. तुमच्या बाबतीत विश्वासाचा प्रश्नच येत नाही. पण हे बघा, काही अडचणी आहेत, मान्य आहे मला. पण नेत्रा काही सामान्य मुलगी नाहीये. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यामुळे हे लग्न असं करावं लागतंय. खरंय तुमचं, पण गावकऱ्यांपासून लपवून गावकऱ्यांच्या नकळत हे लग्न पार पाडणं अशक्य आहे. अशक्य आहे, पण आपल्याला ते शक्य करायचंय. काय तेजस?
हा करेक्ट आहे. येस बरोबरच. कुठेस? तुला काल सांगितलं ना मी अधोक्षजकडे येणार आहे, तिथेच आहे. पण अजून तिथेच? आत्ताच आले मी. ऐक, तिथनं बाहेर येताना व्यवस्थित कुलूप वगैरे लावून निघ, उगाच कोणाला संशय नको यायला. आणि तर दिलंच ना त्याला खायला, मग निघ आता तिथून. कळतंय का मी काय म्हणते? निघ आत्ताच्या आत्ता. बघते. बघते म्हणजे सांगते तेवढं कर. निघ तिथून आत्ताच्या आत्ता, नाहीतर काय धमकी देतेस मला? तुला चावी द्यायलाच नको होती मी. मला ऑर्डर देण्यापेक्षा तू तुझं काम नीट कर. मी माझं काम नीटच करतेय. दिसतंय ते. नेत्राची जन्मतारीख आणि बाकीचे डिटेल्स काढले? अद्वैतचे सगळे डिटेल्स आहेतच माझ्याकडे. तो नेत्राचा आजोबा आलाय घरात, त्याच्याकडून नेत्राचे सगळे डिटेल्स घेते मी. कळतंय? ठीक. निघ आता तिथून. आणि बंटीला अजिबात त्रास देऊ नकोस. सांगून ठेवते. कुलूप लाव आणि निघ. नेत्राचे आणि या घराचे संबंध आता खूप 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 घट्ट झालेत. हे लग्न व्यवस्थित पार पडेल. आणि आम्ही आहोत ना, कशाला काळजी करताय? चहा घ्या. घ्या. आणि आता आराम करा जरा वेळ. काही लागलं तर सांगा, मी आहेच तुमच्या सेवेला. आराम करू दे त्यांना. नेत्रा, त्यांना पाहिलं की दडपणच येतं ग मला खूप. आबा काय आहे? किती घाबरताय? तुम्हीच म्हणता ना, कुटुंब एकत्र असलं की कोणत्याही संकटाशी सामना करू शकतं. आता इथे तेच होतंय. सगळे एकत्र आलेत, त्यामुळे आता रुपालीबाई साहेब काहीच नाही करू शकणार. जे काही घडतं ते देवी आईच्या मनाप्रमाणे घडतं. मग देवी आई काही वाईट घडू दे नाही ना. आणि आबा, माझा शेखर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही घडू देणार नाही ज्याने मला किंवा घरात कोणालाही त्रास हो. म्हणायला गेलं तर हे एक मोठं दिव्य आहे. हे दिव्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग देवी आहे. चल येतो. आबा, शेखर साहेब म्हणत होते ना गाडीने जा, गेला असता आरामात. अगं नको, इथेच बाजूला मठामध्ये माझं एक काम आहे. ते काम आटपून मला 12ची एसटी पकडायची आहे. ते मठातलं काम आटपून जाईन मी. बरं ठीक आहे, चला मग मी तुम्हाला रिक्षात बसवते. अगं रिक्षा नको बाळा, जास्त लांब नाही जायचंय. आबा, अजिबात चालत नाही जायचंय कुठेही. अगं चालत नाहीच जाते मी, बसनी जातोय. तुम्ही ऐकत का नाही हो माझं? तू ऐक ना बाळा माझं. जा, मी येतो. बरं मग बसमध्ये बसल्यानंतर आठवणीने मला फोन कर. नक्की. सावकाश. काळजी घे बाळा. हो. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही, काही नाही, काही हरकत नाही. बोल. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही नेत्राच्या आजोबांकडून जी माहिती घेतलीत त्यानुसार मी नेत्राची पत्रिका बनवली आहे. हो का? मग आता ती पत्रिका मी माझ्याजवळ ठेवून घेणार आहे काही दिवस. काही विधी करायचे तिच्यावर. बरं, बघूया काही अडचणी दूर होत आहेत का. आता तू करतेस ना, मग अडचणी दूर होतीलच, माझी अगदी खात्री आहे. तू सांगितलेल्या उपायाचा नेहमीच गुण आलाय बघ. पण आजी, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू द्या. बर, आता तुमचं टेन्शन दूर झालं ना? अगं लग्न होईपर्यंत थोडं टेन्शन राहणारच, पण आता तू आलीयस ना,
त्या आधीपेक्षा माझं टेन्शन खूपच कमी झालंय. कधी एकदा अद्वैत आणि नेत्राच्या डोक्यावर अक्षता पडतायत असं झालंय ना तुम्हाला? हो ग. बरं आजी, ह्या ज्या पत्रिका जुळवून आणल्या त्या शेखरनी आणल्या ना? हो. कुणाकडून? शेखरनी काय बाई नाव सांगितलं होतं? हा, घैसास गुरुजी, लोणावळ्याचे घैसास गुरुजी. पण तुला का हवी आहे त्यांच्याबद्दल माहिती? सहजच. म्हणजे माझ्याकडे सुद्धा अशी पत्रिका जुळवण्याची बरीच कामं येतात, पण मला फारसा रस नाही त्यात, म्हणून कोणी माहितीचं असावं म्हणून. आहो, तुम्ही एवढ्यात उठलात? आत्ताच झोपला होतात ना? ही इंद्राणी आहे, आपल्या घरातली आहे असं समजा. मी तुम्हाला हिच्याबद्दल मागे सांगितलं होतं, विसरलात का? काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला? पद्मा, कसं समजावू तुला? अगं, डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवत जाऊ नकोस. ही बाई रुपालीला सांगते. अगं, माणसं ओळखायला कधी शिकणार आहेस तू? अगं, ही वाईट काम करते, हिच्यावर विसंबून राहू नकोस. अहो, तुम्ही शांत व्हा बघू. पण आता हे जरा पटापटा आवरा, लेकाच्या लग्नाची तयारी करायला हवी आपल्याला. हं? बाय द वे, नेत्रा आणि अद्वैतच्या पत्रिका व्यवस्थित जुळतायत ना राजाध्यक्ष? नाही तर त्या कोणत्या तुझ्या बुवाला दाखवून घे. व्यवस्थित व्हायला हवं, पत्रिका जुळायला हव्यात. लग्नानंतर काही प्रॉब्लेम नको. तुझ्या लेकाचा संसार कसा सुरळीत व्हायला हवा ना, म्हणून सांगितलं. काकूमा, कोणती साडी नेसणार तुम्ही? ही जरा बेटर आहे ना, कारण आपण एनजीओ कडनं आलं असं वाटायला हवं. ही पण मस्त आहे ना. बरोबर. हे बघ, जनचिरायू स्वयंसेवी संस्था हे नाव आणि हा लोगो मी बनवलाय. बरं. आणि हे आयडी कार्डचे डिझाईन्स आणि मी हे बनवून घेतले. हे बघ, तन्मय राजाध्यक्ष, केतकी राजाध्यक्ष आणि तेजस राजाध्यक्ष. तू फाल्गुनी सारखं का वागतोस मला कळत नाही. हे काय फाल्गुनी सारखा म्हणजे काय? अरे ऐकून घे, काय राजाध्यक्ष लिहिलं त्याने, राजाध्यक्ष. फाल्गुनी सारखा काय म्हणजे? अगं, फाल्गुनी राजाध्यक्ष म्हणल्यावर गावातल्या लोकांना डाऊट येईल. एक काम कर, तिघांची सरनेम्स वेगवेगळी. ओके ओके ओके, ठीक आहे. मी हे चेंजेस करतो आणि आजच पाठवून देतो आयडी कार्ड बनवायला. ठीक आहे, सकाळी मी जाऊन करेक्ट करून. नाही तू नको, मी जातो. का? अरे बाबा, आता तू जाणार, परत तुझ्यासोबत नेत्रा जाणार. एका गावासाठी 2 जण कशाला? ठीक आहे, तुम्ही तुमचं सॉरी. ठीक आहे, आता पुढचं सांगते. तेजस, हे बघ, तू हे कपडे घालायचे
आणि तन्मय मला असं वाटतं, हा बघ हा शर्ट आहे ना तो जरा छान दिसेल, स्मार्ट, एकदम परफेक्ट वाटेल. हे तुझे कपडे. ओके. आणि काकू या कपड्यावर आय कार्ड एकदम मस्त दिसणार, परफेक्ट प्रोफेशनल. हा आणि बरोबर ना ती कॉटनची बॅग. ते त्याच्या आधी म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं, ते बोलणं महत्वाचं आहे. बोला. आई, मला कुणाचाही जीव घ्यायचा नाहीये, पण सगळं व्यवस्थित सांगा ना. कशाला आडेवेडे घेता? का जाऊ पोलीस कंप्लेंट करू? नाही, पोलिसात जाऊ नका, नाहीतर माझी बायको मुलं रस्त्यावर येतात. रेडगाणं बाज झालं. घ्यायचंच गुरुजी, बोला आता सरळ सरळ. सांगतो. अद्वैत, हो काय नको ना. ठीक आहे. नाही सांगतो. अद्वैत आणि नेत्रा यांचे गुण जुळवण्यासाठी म्हणून शेखर राजाध्यक्ष माझ्याकडे आले होते. आणि मी पत्रिका बदलली. ताई, मी हवं तर पाया पडतो, पण पोलिसात जाऊ नका. ठीक आहे काय सर गुरुजी, जे झालं ते झालं. आता काय करू शकतो आपण, नाही का? चराचरातून भिनलेला का शोधता पत्थरात, आयुष्याचे सार गवसते आईच्या पदरात. आग पाणी अवकाश वारा, मातीचा अवघा डोलारा, मना मनातील ज्योत पेटू दे उजळाया गाभारा. जन्म मरणाचा खेळा कधी चुकला कुणाला. भगवंताची सारी करे भेदभाव कसला. भगवंताची सारी करे भेदभाव कसला. नाव देवीचे घेता घेता मार्ग दिसे सकला, अवघा मार्ग दिसे सकला. भालबा हे संस्थेतून आले, आजारी माणसांना मदत करण्यासाठी. बरं, कोणती संस्था तुमची? जनचिराई. हे बालबा पुजारी त्रिनयना देवीची पूजा करतात. नमस्कार. 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 ताई, तुम्ही यांच्या घरी जाऊन नाही का आला? नाही. मग यांना इथंच प्रश्न विचारा. हो हो. हा, तुमचं नाव काय? भालचंद्र कुलकर्णी. तुमच्या घरी किती जण असतात? आणि कोणी आजारी गरोदर वगैरे आहे? नाही, घरी आम्ही दोघच असतो, मी आणि माझी सून. बालबा, मंगला आजारी आहे ते सांगा ना. नाही, बरी आहे ती, बरी आहे. बरं, मी निघतोय, मला उशीर होतोय. बंटी, कसा आहेस? लाडू खाल्लेस ना पोटभर? लाडू 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 लाडू. रुपाली, त्याच्यावर मानसिक उपचार सुरू कर, त्याला गरज आहे त्याची. ते बघूया नंतर आपण, पण मी आधी काय आणले ते बघतो. अद्वैत आणि नेत्रा यांची जन्मतारीख, जन्मवेळ ही सगळी माहिती दिली. त्याप्रमाणे मी दोघांच्याही पत्रिका काढल्या, वेगवेगळ्या बघितल्या ना, तर दोघांच्याही पत्रिका अगदी अप्रतिम होत्या, उत्तम होत्या. नेत्राची पत्रिका तर दैवी होती. पण विवाहासाठी म्हणून या पत्रिका जर जुळवून बघितल्या तर त्यातून एक काहीतरी विचित्र ग्रहस्थिती निर्माण होत होती.
हे काय आहे अगं? हुकमाचा एक्का आलाय आपल्या हातात. हे लग्न व्हावं ही तुझीच इच्छा होती ना? पण मग आता हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? कळत नाहीये तुला? शेखरची सगळी सूत्र हातात आली आहेत माझ्या. सरळ सांग ना, शेखरला ब्लॅकमेल करणार आहेस ते? हो, ब्लॅकमेल करणार आहे. खूप पैसा उकळणार आहे त्याच्याकडून, खूप खूप. देईन तुला थोडासा. ते काय म्हणतात ना, इकडे आड तिकडे विहीर, तसं झालंय माझं. इकडे सोनं तिकडे चांदी. स्वतःच्याच नवऱ्याला ब्लॅकमेल करून हे सगळं करणार आहेस? हो. तुझं कौतुक करावं का शेखरला मूर्ख म्हणावं कळतच नाहीये मला. कसं काय लग्न केलं त्याने तुझ्याशी कोणास ठाऊक? तुला काय म्हणायचं ते म्हण, पण चांगलाच बदला घेणार आहे त्याचा मी. खूप सतावले आतापर्यंत. उडत होता हवेत, बघ कसं जमिनीवर आपटते आता. आई, मी ठरवलंय, म्हणजे कितीही टेन्शन असलं ना तरी आपण पॉझिटिव्हच राहायचं. नाईस. गाणं गा, नाहीतर आत्ता इथे सगळ्यांना घैसास गुरुजींचा व्हिडिओ दाखवेन. बरं, मी काय म्हणतो, आपल्याला अजून काही आयडिया शोधाव्या लागतील आपल्याला गावातल्या लोकांना बिझी ठेवण्यासाठी. हे आधी लोकांचं जाऊ दे, रंगकामाचं काय? ते म्हणजे नेत्रा, एकदा तू तुझ्या आजोबांशी बोलून हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. अरे शेखर, काय झालं असं अचानक? अगं नाही, ते सगळे नर्वस झाले होते. म्हटलं त्यांचं मोराल बूस्ट करावं म्हणून हे चेअरअप करण्यासाठी गाणं म्हटलं. मी आलोच, फ्रेश होऊन आलो. खरा खेळ तर आत्ता सुरू झालाय शेखर. पुढे बघ काय काय घडतंय. मी पण येतेच फ्रेश होऊन. हा, या सगळ्याचा मतितार्थ कळला का तुला? तू जो काही खटाटोप करतोस ना, तो मातीमोल होणार आहे. का करतेस तू हे सगळं? काय मिळतं काय तुला हे सगळं करून? मिळतंय नाही, मिळणार आहे. 10 करोड रुपये मिळणार आहेत, मिळणारच आहेत. देशील ना? हवेत मला, हवेत म्हणजे हवेतच. काय करायचं ते कर. जा जा जा, खाली ती तुझी लाडकी पोरं वाट बघतात तुझी. जा, सांगते मी, जा. उठ. आपण त्यांना सवडच द्यायची नाही मंदिरात जाण्यासाठी. हा अद्वैत, कसं वाटतंय? हे पटतंय मला. म्हणजे आपलं इंटेन्शन जरी वेगळं असलं तरी आपण इन अ वे लोकांची मदतच करतोय ना. हा, ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. हे सगळं बरोबर आहे, पण मुख्य रंगकामाचं काय? नाही म्हणजे तुम्ही अख्खं गाव देवळापासून लांब जमवाल, पण रंगकाम चालूच राहील ना. हा, पाऊस पडला तर नाही. म्हणजे बघा ना, जर पाऊस पडला तर रंगकामाचं काम पोस्टपोन होईल ना. आता पाऊस कसा पडायला? जरा 2 मिनिटं थांबशील का फाल्गुनी प्लीज? काहीतरी सिरियस डिस्कस करतोय ना आपण. काय तन्मय? सॉरी 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 सॉरी.
नेत्रा, हे बघ, आता काही झालं तरी हे रंगकामाचं हे सगळं तुझ्या आजोबांच्या हातात आहे. कसं म्हणजे मला समजलं नाही. तू तुझ्या आजोबांना फोन कर आणि त्यांना सांग काहीही कारण द्या आणि ते रंगकाम पोस्टपोन करा. नाही साहेब, आबा खोटं नाही बोलणार. मग आता काय करायचं? कसं थांबवायचं रंगकाम? यावर काहीतरी तोडगा काढावाच लागेल. कारण तिला कळलंय या लग्नानंतर तुझा जीव जाणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे. हे इतके दिवस हे लग्न होऊ नये म्हणून झटणारी रुपाली आता हे लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करते. कारण तिला कळलंय तुझा मृत्यू होणार आहे आणि तिला तेच हवंय. हा व्हिडिओ दाखवू नये म्हणून ती माझ्याकडे 10 करोड रुपये मागते. प्रश्न पैशाचा नाहीये, कारण मला हे माहितीये या व्हिडिओच्या बदल्यात ती माझ्याकडनं काहीही करून घेऊ शकते, काहीही. मला फक्त एवढंच हवंय की हा व्हिडिओ अद्वैत पर्यंत पोचता कामा नये. मी 10 करोड तुझ्या तोंडावरती असे मारेन, पण त्यातही एक प्रॉब्लेम आहे. एवढी मोठी रक्कम कंपनीच्या अकाउंटवरती आहे आणि कंपनीच्या अकाउंटवरनं एवढे पैसे काढायचे म्हणजे पुन्हा अद्वैतला कळणारच. लपून छपून काहीच करता येणार नाही. म्हणजे आपण एका संकटातून बाहेर पडतोय तर हे दुसरं संकट उभं राहिलंय आणि हे संकट खूप मोठं आहे. नेत्रा, तुझा जीव जाणार हे म्हटल्यावरती अद्वैत या लग्नाला उभाच राहणार नाही. अरे वा, माझ्या 10 करोड रुपयाची तयारी चालली आहे वाटतं. थोडा वेळ लागेल आणि 10 करोड मोठी अमाऊंट आहे. वेळ कशाला लागेल शेखर? 10 करोड लहानच रक्कम आहे तुझ्यासाठी. कोण आहेस तू? प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर राजाध्यक्ष. चल आटप पटकन. तुला माहितीये ना अद्वैत आणि नेत्राच्या लग्नासाठी मी किती प्रयत्न करतेय, किती काम करतेय. अद्वैतच्या लग्नाच्या तयारीमुळे ना सिरियसली डोकं दुखायला लागलंय माझं. पॉली प्लीज. काय प्लीज? मी तो बाजूला ठेवला कारण तुझ्या मुलाच्या लग्नाच्या तयारीमुळे डोकं दुखायला लागलंय माझं. लॅपटॉप का बाजूला ठेवलायस? कारण तू आता माझं डोकं चेपणार आहेस. ए रुपाली, शांत शांत शांत. चिडायला नको लावूस मला. चिप डोकं चिप चिप चिप. नीट 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 चिपायचं. वा, किती दिवसांनी माझ्या तालावर नाचणारा मी तयार केलेला शेखर बघायला मिळालाय मला. डोकं चिप, नाहीतर सांगेन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवून की कसा तू स्वतःच्या लेखासाठी त्या निष्पाप नेत्राच्या जीवावर उठ. मी चेपतो, तू शांत राहा. हा, नीट चेपायचं. इथे 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 इथे. अरे एका जागी नसतं चेपायचं शेखर. डोकं असं व्यवस्थित चेपा. नेत्रा, मी समजू शकतो तुला आत्ता हे सगळं ऑकवर्ड होतंय, पण तूच आत्ता मला काय म्हणालीस की इथून पुढे आपल्यामध्ये तुझं माझं असं काही नसेल. जे काही असेल ते आपलं असेल, हो ना? मग आपल्या लाईफ मधले सगळे डिसिजन आपल्याला दोघांना मिळून घ्यायचे आहेत. नाहीतर आयुष्यभर सगळे डिसिजन्स मीच घेतोय असं नकोय मला. आपल्या लाईफ मधले सगळेच लहान मोठे डिसिजन्स आपण दोघांनी मिळून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी ऑफिसला जाताना कपडे कुठले घालायचे ते, आपल्या मुलांची नातवंडांची नावं काय ठेवायची इथपर्यंत.
सांग ना कुठे जायचं आपण हनीमून साठी? हे मी रूम मध्ये जाऊन खाते. आणि तेजस, आता सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून करा. काही प्रॉब्लेम होता कामा नये. नाही बाबा, सगळं प्लॅनिंग नुसार झालं तर काही प्रॉब्लेम येणारच नाही. डोंट वरी. करेक्ट. बरं अद्वैत, हे एकदा बघून घे. हे काय? आपण वावशी मध्ये ज्या गोष्टी वाटणार आहोत त्याचा खर्च आहे. बर बाबा, तुम्ही पण एकदा बघून घ्या ना प्लीज. ठीक आहे. ओके, मग मी पैसे काढू का बँकेतून? लगेच. हे बरं झालं, मला आठवलं, आज कंपनीच्या अकाउंट मधून 7 लाख रुपये काढलेत का आपण? एक्स्ट्रीमली सॉरी अद्वैत, तुला इन्फॉर्म करायचं राहून गेलं. मी सिक्युरिटी कंपनीचं पेमेंट करून टाकलं कॅशमध्ये. कॅशमध्ये? हा, म्हणजे मी त्यांना तशी आयडिया दिली की नेक्स्ट टाइम असं नाही होणार, पण यावेळी इमर्जन्सी होती. ठीक आहे तेजस, तू लगेच कामाला लाग. बँकेतून पैसे काढून घे लगेच. आणि आई, एवढी लहान रक्कम काढली तरी अद्वैत पाठपुरावा करतोच आहे. मी 10 करोड कंपनी अकाउंट मधून काढले तर अद्वैत विचारणारच आणि माझ्याकडे उत्तर नसणार. काहीतरी वेगळं करावं लागेल. बाहेरून मार्केटमधून पैसे मॅनेज करावे लागतील. आपण मेहंदीचे डिझाईन्स फायनल करूया ना? हो, पण आधी नेत्राला दाखवावं लागेल ना. दाखवूया ना. मी काय म्हणते, आपण 3-4 डिझाईन सिलेक्ट करूया, मग नेत्रा फायनल करेल ना. चालेल. वा, जोरात तयारी सुरू आहे. हो, काय करू आणि काय नको असं झालं. अरे एवढी तयारी बाकी आहे ना आधी. हे चालू आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आई सगळं सॉर्ट करेल. बरं भाऊजी, तेजसचा फोन आला होता. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी आयडिया आहे. आपण वावशीला ज्या गोष्टी वाटणार आहोत ना, त्याच्या पॅकेटवरती काहीतरी लिहावं लागेल ना, म्हणजे एनजीओचं नाव वगैरे. नाही, आपण तसं नको करूया. कारण आपण नाव लिहिलं आणि कोणाला डाऊट आला आणि पुढे जाऊन ते मॅच झालं तर प्रॉब्लेम होईल. साध्या पॅकेट्स मधनं किंवा पिशवीतनं आपण गोष्टी वाटूया. करेक्ट आहे. डाऊट येईल असं आपण काहीच करायला नको. अरे पण शूसू देवानाचे तो फायनल करूया. हो करूया ना. आधी तेजसला येऊ दे, मग सगळे मिळून ठरवूया. मी मेल्यानंतर सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. गैरसमज आहे तुमचा. देवी आई तुमची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही. सासूमा, हे बघा ना. सासूमा, तुमच्या नाकातून रक्त. रुपाली, अगं तूच सगळ्यांना सांगत असतेस ना, तब्येतीची अशी काळजी घ्या, तशी काळजी घ्या, योग करा, आणि तूच तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतेस. डॉक्टरांनी काय सांगितलं? की दुर्लक्ष केलं, बीपी वाढला होता म्हणून हे नाकातून रक्त आलं. बस. बीपी का वाढलं तुझं? अवकाश. कसलं टेन्शन आहे एवढं तुला? आई, काय काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे खरंच आधीचं लग्न कसं होईल याचं टेन्शनच येत आहे मला. टेन्शन घ्यायची काय गरज आहे? सगळं व्यवस्थित होणार आहे. लग्न तर एकदम मस्त होणार आहे. अगं आपण सगळे आहोत ना, काही अडचण येणार नाही. सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. अडचण यायला नकोच आहे. म्हणजे मला अगदी वाटतं की कुठलीही अडचण यायला नको. पण आता अडचणी सांगून येतात का आधी? आई, पण अडचणी आल्या तरी आपण सगळे मिळून करू काहीतरी. प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू. बरं, आता चर्चा बास झालीये. या बीपीच्या गोळ्या आहेत, या रेग्युलरली घ्यायच्याच. मी आहे ना आठवण करून द्यायला तिला. आता आजारी पडायचं नाहीये, घरात शुभ कार्य आहे. हो आई, माझ्या तब्येतीमुळे कार्यात काहीच बाधा येणार नाही. म्हणजे माझ्यामुळे काही विघ्न नाही येणार. आता याच्यावर चर्चा नकोय आपल्याला. तू आता फक्त आराम कर. आजी चल. काही लागलं ना तर सांग. आराम करा. हो. तुम्ही शेखर, माझी मागणी तुम्ही हळदीच्या आधी पूर्ण करायची. कोणती मागणी? सिक्रेट आहे.
सिक्रेट? बाबा काय 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 झालं? कुठलं सिक्रेट? मला पण सांगा ना तुमचं सिक्रेट. काही नाही अगं, एक तन्मणी बघितला होता मी ऑनलाईन. त्याचं डिझाईन मला खूप आवडलं होतं. शेखरना दाखवलं तर त्यांनाही आवडलं. मला म्हणाले की हळदीच्या आधी घेऊन देतो तुला. ओ पप्पाजी, हाऊ रोमॅन्टिक. आधी बघतोयस ना, लग्नानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा दोघांच्या मध्ये किती प्रेम येते. बर बाबा, हा मेल बघितला मी आता. आपण FD कॉर्पोरेशन कडून 10 कोटी रुपये घेतोय. कशासाठी? शंभरदा सांगितलं होतं, पर्सनल ID वरती मेल करा. घोळातलाच. बाबा काय झालं? तो मेल 10 करोड MD कॉर्पोरेशन काहीतरी मेल, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असावं, काहीतरी मिसकम्युनिकेशन आहे. मला माहिती नाही कसं काय आपल्याला मिळाला. आय डोंट नो. मलाही तेच वाटलं मिसकम्युनिकेशन आहे. डोंट वरी, मी बोलतो त्यांच्याशी. नाही नाही, मी बघतो ना. मी बोललो असतो बाबा, त्यात काय एवढं. नाही नाही, मी बघतो. तुझं लग्न आहे की नाही? लग्नाची तयारी सुरू आहे, तू त्यावर फोकस कर. हे सगळं मी बघतो. आलोच मी. बाबा, अरे तू गेला नाहीस? मेहंदी काढतायत ना, जा ना तू पण. हो, पण मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. हा बोल ना. मगाशी खाली आईने विचारलं की तुम्ही काही लपवताय का, तेव्हा मी तुमची बाजू घेतली आहे. पण मला आता तोच सेम प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. अरे मी का लपवेन तुझ्यापासून? कशासाठी? तसं नाही, पण तुम्ही स्ट्रेस दिसताय म्हणून विचारलं. काय झालंय? बाबा, माझा तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे, त्यामुळे प्लीज आता तुम्ही उगीच काहीतरी मला जाणू नकोस. अरे लग्न कार्य म्हटलं की थोडा स्ट्रेस असतो, थोडी धावपळ होते, कामाचं लोड आहे, थकायला होतं. त्यामुळे मला कदाचित असं वाटलं असेल, पण असं खरंच काही नाहीये. ठीक आहे, चला मग खाली. मी आलोच. ओके, पण जास्त नको हा प्लीज. आणि या लवकर. हो आलो. अजय मेहंदी बघू नका हा. अरे मी तुमचं नाम लखवानीच आहे ना. लग्नानंतर पहिल्या रात्री तुम्हाला ते शोधायचंय. नका बघू. फाल्गुनी, मी काय म्हणतो, फार अवघड नको लिहूसा. नंतर कळायचं पूर्ण रात्र नाव शोधण्यातच गेली. तेजस मी छान लिखते बघा ना. अद्वैतच्या हातावर काढा ना. नाही नाही, मेहंदी मी नाही काढणार आहे. आधी अरे काढावे लागते, शास्त्र असतं ते. तुम्ही काही म्हणा, मी मेहंदी काढणार नाही. नाही रे, मी मेहंदी नाही काढणार. का त्रास देताय त्याला? मला कळत नाहीये. किती वेळा सांगितलंय तुम्हाला. त्याला जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर सरळ नेत्राला सांगा, ती सांगेल. सांगा साहेबांना. मी चाललोय. मला नाही काढायची मेहंदी. पण अरे थांब, होणाऱ्या बायकोला डोळे भरून बघून तरी घे. लग्नानंतर नसणार आहे ती आपल्यात. का नेत्रा का नसेल आपल्यात? अगं म्हणजे लग्नानंतर वेगळी नेत्रा असेल ना.
ही नेत्रा कशी आपल्याकडे राजाध्यक्षांकडे काम करण्यासाठी आली होती. आता लग्न झाल्यावर सून म्हणून वावरणार ती, म्हणजे वेगळी असणार की नाही नेत्रा, म्हणून म्हटलं. नाईस थॉट हा मामा. आता मी माझ्या सुनेच्या हातावर मेहंदी काढणार आहे. अगं काढतेय ना फाल्गुनी? मी पण काढतेय ना. ओके. केतकी, माझ्या आदूला मृत्यूपाशातून बाहेर काढलंस तू. एक आई म्हणून मी तुझी ऋणी आहे आणि आता तर तू माझी सून होणार आहेस. मला किती आनंद झालाय मी तुला कसं सांगू. आता तुला कळलं या घराशी तुझा काय संबंध आहे? तुझा या घराशी काहीतरी संबंध आहे. तुला काही लागलं का? आई तू ठीक आहेस ना? हो रे, मलाच कळलं नाही मी कशी पडले. चक्कर आली का मग? काय झालं? तू गोळ्या वगैरे घेतीयस ना व्यवस्थित? हो घेतल्यात मी. तुला त्रास होतो तर 2 दिवस बीपीचा. बरं वाटतंय ना आता? हा हो, हळद लावून घेऊया. हो ठीक आहे ठीक आहे, एवढं काय ठीक आहे. लाव आता तू. आधी जरा इकडे बघ. तुझ्या गालाला हळद कशी लागली? हळद? हा पाहिजे. तर रुपाली पडली ना तेव्हा लागला असेल हात. लाव. हळद कशी लागली? माझा तर स्पर्शही झाला नाही आतीला. मगाशी कोणाला बघितलंस तू? बाहेर कोण दिसलं तुला? सांग ना, कोणाला बघितलंस? कोण दिसलं तुला? नाही, कोणी नाही. नेत्रा, किती क्यूट दिसते तू. किती छान दिसते तू. नेत्रा, तुझ्या नवऱ्याची आय मीन होणाऱ्या नवऱ्याची उष्टी हळद आणली. फाल्गुनी उठ अगं, हळद लावू दे, उशीर व्हायचा. उठ उठ उठ. दे.
मंगलाताई, पहिला मान तुमचा. घ्या, हळद लावून घ्या. अहो मी कशी लावणार हळद? अहो मग काय झालं, नेत्रा लेक आहे तुमची आणि पहिला मान हा आईचाच असतो. आणि बाकी काहीच मनात आणू नका. आबा या या या. आणि त्यानंतर मला किती दिवस अद्वैत साहेबांसोबत मिळणार आहेत हे माहिती असतं तर किती बरं झालं असतं. मी गेल्यानंतर आई आबांचं काय होईल? अद्वैत साहेबांना, आई आबांना हे स्वीकारणं खूप कठीण जाणार आहे. मला माहितीये तू जागी असशील म्हणून मेसेज केला. हो जागी आहे. काय झालं? तुम्ही अजून जागे का आहात? मला माझ्या बेस्ट फ्रेंडशी एकदा बोलायचंय, शेवटचं.